नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. कावेरी घाईघाईने कुठेतरी बाहेर निघालेली असते. मा येते लगबगीने आणि मा म्हणते, कावेरी थांब ग, कुठे चाललीस? लग्न म्हणजे मस्ती, मौज, मज्जा एवढंच नसतं किंवा याच्यासाठी लग्न केलं जात नाही. लग्न म्हणजे जबाबदारी असते आणि ती जबाबदारी अगदी पार पाडायची असते. नावाला नुसती जबाबदारी म्हणून घ्यायची नसते. कळालं? तेवढ्यात काय मागून आवाज येतो. मा. यश तिला जोरात आवाज देतो. कावेरी लगेच सगळा टोनच बदलून टाकते. काय रे यश, बोल की. यश म्हणतो, मा तुझी हरकत नसेल तर कावेरीला जरा माझ्यासोबत बाहेर घेऊन जाऊ का? एक महत्वाचं काम आहे ग. मा खूप चेहऱ्यावर हसू आणते आणि म्हणते, छे छे, माझी कसली हरकत असणार आहे रे. नवराच तर बायकोला बाहेर फिरायला घेऊन जाणारी एवढ्या सकाळी सकाळी, तर मी कसली हरकत घेणारी आणि कोण? असं काय म्हणतीयस मा, हक्क आहे की तुला? आता कावेरी जोरात, कावेरी तर अगदी शांत बसलेली असते. मा मात्र जोरात हसते. अरे यश, गंमत केली रे, हक्क नाही असं कसं? सासू आहे म्हटल्यावर हक्क तर आहे ना माझा कावेरीवर. जा जा बाहेर जा. यश, तुला माहितीये का, लग्नानंतरचा हा काळ तर मस्त असतो रे, एकमेकांबरोबर फिरण्याचा, जवळ राहण्याचा, वेळ घालवण्याचा. तरच आपल्यातलं नातं जे असतं ते घट्ट होतं ना, एकमेकाला आपण समजू शकतो ना. तुम्ही जा आणि बाहेर हवं ती मज्जा करून या, हवं ते तुम्हाला खायचं प्यायचं काय करायचंय ना ते तुम्ही करून या, माझी काही एक हरकत नाहीये यश. मग आता कावेरीकडे बघते आणि परत बोलण्याचा टोन बदलते. छोटस कारण पण पुरतं नातं तुटायला, बरोबर आहे की नाही ग कावेरी? जा तुम्ही फिरायला, मस्तपैकी वेळ घालवून या. यश आता हसतो आणि म्हणतो, बघितलं का कावेरी, मला आपल्या नात्याबद्दल किती काळजी आहे, किती छान सगळं काही हँडल करते मा. मी म्हटलं होतं ना, मा आपल्याला एक्सेप्ट करणार आणि हळूहळू सगळं काही छान होणार. आता मा म्हणते, खरं तर मला कावेरीला आज घरातल्या 4 गोष्टी सांगायच्या होत्या, शिकवायच्या होत्या. सून म्हणून स्वीकारलंय, मग हळूहळू सगळ्या गोष्टी तिला कळायला नको? म्हणजे कसं आहे ना, जे काम करायचंय तुला तिथे एकट्याच जाऊ शकत नाही का? तू एकट्याने ते काम होणार नाहीये का? कावेरीला येणं गरजेचं आहे का? नाही, म्हणजे होणार असेल तर ठीक, नसन होणार तर तू घेऊन जाऊ शकतो बाबा. यश म्हणतो, मा प्लीज, जे काय शिकवायचंय सांगायचंय ते उद्या करू शकते का? कारण आजचं काम खूपच अर्जंट आहे आणि दोघांना जायला लागणार तरच ते काम होणार आहे, प्लीज. यमुना म्हणते, एवढं काय अर्जंट काम आहे, आम्हालाही कळू दे. मा म्हणते, यमुना पुरे काय आगाऊपणा चाललाय ग, नवरा बायको आहेत ना, त्यांच्यामध्ये एवढंही पडायचं नाही या, त्यांचं आयुष्य जगू दे की त्यांना. यमुना, त्याच्या बायको बरोबर काहीतरी काम असणार ना, आणि तसं काही सांगण्यासारखं असतं तर यशने सांगून नसतं टाकलं का? कशाला तू पण वेडेपणा करते आणि त्याला विचारतीये ग? वेडी कुठची, परत असा मूर्खपणा करू नकोस हा यमुना. मा एवढं सांगू शकतो, काल जे काही आरोप झाले कावेरीवर ते परत होऊ नये किंवा तसं काही होऊ नये त्यासाठी प्रयत्न करतोय आणि त्याच कामासाठी आम्ही चाललो, बाकी दुसरं काही नाहीये ग. आणि तुम्हाला सांगायचं नाही असं तर काही नाही ना. यश म्हणतो, त्यासाठी तुझा आशीर्वाद हवाय आम्हाला. जे काही काम करायला चाललो ते व्यवस्थित पार पडू दे, एवढंच काय म्हणायचंय. मा म्हणते, अरे यश, तुझ्या नावातच यश आहे, यश मिळणार नाही असं कसं होणार? तुला नक्कीच यश मिळणार आणि तू यशस्वी होणार, माझा आशीर्वाद कायमच आहे रे. यश आणि कावेरी आता माच्या पाया पडतात, माचा आशीर्वाद घेतात आणि त्यांच्या कामाला ते निघून गेलेली असतात. यमुनाने काही पचका केल्याने असं कसं होणार, लगेच माचे कान भरायला ती सुरुवात करते. मा बघितलं ना, घरात या दोघांना वेळ एकत्र घालवू देत नाही म्हणून ते बाहेर गेले. हुशार आहे ती कावेरी, खूप खूप हुशार आहे. घरात त्यांच्यावर तू कंट्रोल 100% ठेवू शकते, बरोबर? आता बाहेर गेले, तुझा कसला कंट्रोल आहे त्यांच्यावर? घरात तर तिच्या जवळ जाणार नाही, अमकं धमकं हे ते हे सगळं काही वचनं देऊन मोकळा झालाय तुझा लेक. आता मात्र बाहेर गेलाय, बाहेर आपला कंट्रोल आहे का त्यांच्यावर? काय करतात आणि काय नाही आपल्याला काही माहित नाही. घरी आले की परत तुझ्या हातात कंट्रोल. हे काय नाटकं चालली आहे ना, ही काय मला आवडलेली नाही या. यमुनाने एका मिनिटात माचे कान भरून टाकलेले असतात. यमुना म्हणते, इतक्या वेळची बडबड करते, काही परिणाम होतोय का? काल इतका मोठा तमाशा झाला तरीही आज तोंड वर करत दोघं बाहेर गेली, काही परिणाम आहे का त्यांच्यावर? आणि आता तरी यश तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही, या भ्रमातून मा जरा बाहेर येतीस का? तुझ्या भ्रमाचा भोपळा आता तोडून टाक आणि यश तुझ्या शब्दातच नाही हे तू आता लक्षात घे. शब्दाच्या पलीकडे गेलाय असं समज. तो काहीही तुझं ऐकत नाही, कावेरी म्हणेल तसं आणि तसंच तिच्या तालावर नाचत असतो. मग आता यमुना जे बोलत असते त्यावर काही उत्तर देत नाही आणि न बोलता लगबगीने किचनमध्ये आलेली असते. तिच्या मागे बडबड 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 करत यमुनाही येते आणि मग आल्या आल्या नारळ हातात घेते. हे बघ यमुना, हा नारळ किती टणक असतो, बरोबर?
एक घाव घातला की तो कधीच फुटत नाही आणि फुटलेला कधी बघितलाय का? नाही. पण जेव्हा आपण याच्यावर सतत असे घाव घालत असतो तेव्हा कुठे हा टणक असलेला इतका कडक असलेला नारळ फुटतो. कळालं का? एका झटक्यात काहीही होत नाही. हळू सगळे घाव घालत बसायचे. मग काय आपल्याला हवं तसं बरोबर सगळं काही घडतं. यमुना, सगळ्या गोष्टी आपल्या हातात हव्यात ना, मग थोडं काही सहनही करायला लागतं ग. एकदम हल्ला करून सगळं काही मिळणार नाहीये. हळूहळू सगळं मिळवण्याचा प्रयत्न करायचा. कळतंय का तुला? मा, कळतंय ग, तू कसं सगळं डोकं वापरून करतीये? मा म्हणते, यश आणि कावेरीचं नातं असंच तोडणार आहे मी. त्यावर असे सतत घाव घालत राहणार की बरोबर त्यांचं एवढं मजबूत असलेलं नातं गळून पडणार. कुणाला कळणारही नाही नातं कसं काय गळून पडलं. गळून मात्र पडणार. कारण हा शब्द माने दिलाय तुला. कळतंय का यमुना? कावेरी म्हणते, आता यशला कावेरीला मा म्हणते, यश कावेरीला कितीही जरी डोक्यावर घेऊन फिरत असला तरी एक दिवस हाताला धरून घराच्या बाहेर काढणार म्हणजे काढणार. माझा यश माझा अभिमान आहे, तो मी मिळवणार म्हणजे मिळवणारच. हे आई बोलतीये. कळलं का यमुना? यश आणि कावेरी आता जिजूकडे पोलीस स्टेशनला आलेले असतात आणि त्याला जो हल्ला केला, ज्याने फोन करून यशला बोलवून घेतलेलं असतं, त्या माणसाचा स्केच तयार केलेला असतो. यश त्या माणसाला ओळखतो. हो, जिजू हाच माणूस येतो. हो, हा अमृताच्या गोडाऊनचा केअरटेकर आहे नावाला, पण सगळ्या काळ्या धंद्यामध्ये अमृता सोबत असतो. अमृता जे काही सांगेल ते सगळं काही हा माणूस ऐकत असतो. काळे धंदे करायला अगदी एक्सपर्ट आहे हा. त्याच्यासोबत अमृता आणि दोघं चांगली गट्टी जमते त्यांची. जे काही करायचंय सगळं काही दोघं मिळून करत असतात. मोहित आता लगेच त्याला अरेस्ट करायला चाललेला असतो, कारण यशने त्याला ओळखलेलं असतो. कावेरी म्हणते, जिजू थांबा 1 मिनिट, मी काय म्हणते माझं ऐकून घ्या आधी. कावेरी आता थांबवते, जिजू तुम्ही थांबा. लगेच तुम्ही त्याला पकडलं तरी तो खरं बोलणार नाही, कारण त्याने खरं बोलू नये म्हणून खूप सारे पैसे दिले असणारे अमृताने त्याला. त्यामुळे त्याला पकडून काही उपयोग होणार नाही. आपल्या हातात अमृता थोडी येणार आहे. कावेरीने एक प्लॅन रचलेला असतो अमृताच्या विरुद्ध. मोहित आणि यश दोघेही त्यामध्ये सामील असतात. आता कावेरीला बरोबर जाळ्यात अडकवण्यासाठी त्यांनी प्लॅन रचलेला असतो आणि तसंच ते करणार असतात. बरोबर अमृताला बोलतं करायचं किंवा त्या जाळ्यात अडकवायचं, म्हणजे खरं काय ते सगळ्यांच्या समोर येणार. आणि मोहितही म्हटलेला असतो, कावेरी तू म्हणतीये अगदी आपण तसंच करूया. इकडे आता सगळे जेवण करायला बसलेले असतात. अमृता म्हणते, यश आणि कावेरी बाहेर गेलेत. यमुना म्हणते, हो, परवानगी मिळाली आहे ना, काय तर म्हणे महत्वाचं काम होतं म्हणून गेलेत. कावेरी कशी निर्दोष हे सिद्ध करायचे, तेही बाहेर जाऊन. अमृताला आता थोडा क्लू मिळालेला असतो की माझ्या विरोधातच काहीतरी प्लॅन करताय हे. यमुना म्हणते, मुळात मला कळतच नाहीये बाहेर यांना काय पुरावे मिळणार आहे. हमला तर घरात झालाय बाबांवर, मग बाहेर काय पुरावे शोधताय हे दोघं. विद्या म्हणते, बनस पोळी थंड होणार मग चांगली लागणार नाही. यमुना तिच्यावर रागवते आणि म्हणते, होऊ दे थंड, बघेल मी. मा म्हणते यमुनाला, शांत बस जरा आणि जेवताना असले विषय नको, शांतपणे जेवण कर. अमृता, माधवी कशी आहे ग? माझं जाऊ दे ग, माझ्याशी ती बोलणार नाही, रागवली आहे ना. पण तू विचारलंस का तिला? तू तिची चौकशी केली का? बरी आहेस ना ती आता? अमृताच्या त्या माणसाचा अमृताला फोन आलेला असतो. अमृता फोन उचलते, म्हणते, काय रे मूर्खा, कशाला फोन केला? अहो काय केलंय तुम्ही? ते यश आणि कावेरी माझ्या मागे लागलेत वाटतं. यशला किडनॅप केलंय ना म्हणून पोलीस चौकशीसाठी आलेत आणि मी स्वतःचा जीव वाचवत मात्र पळतोय. गोडाऊनवर धाड टाकली होती पोलिसांनी. अमृता म्हणते, मूर्खा, जरा पळणं बंद कर आणि शांत उभा राहून बोल माझ्याशी. आता अमृता घाबरलेली असते. यश आणि कावेरी सकाळी बाहेर पडले म्हणजे नक्कीच माझ्या विरोधात काहीतरी पुरावे गोळा करतात. मला सुद्धा काहीतरी करायला लागणार आणि या सगळ्यातून निर्दोष असं बाहेर यायला लागणार. कावेरी म्हटलं की काहीही डोकं वापरू शकते, इतकी पोहोचलेली चीज आहे ना ही. मग आता जेवण करायला लागलेली असते. अमृताला म्हणते, काय ग, सगळं बरं व्यवस्थित आहे ना? नाही, काल जे घडलंय ते खूप माने मनाला लावून घेतलंय म्हणून मला तिकडे जायलाच लागणार आहे. अमृता आता घाईघाईने गेलेली असते. मा म्हणते, दया येते मला या मुलीची, न जेवताच गेली. आमच्या दोघी मैत्रिणींच्या वादामध्ये बिचारा या मुलीचे किती हाल होत आहे, हिला काय सहन करायला लागतंय. खरंच देवा, लवकरात लवकर हा तिढा सोडव रे. ह्या पोरीचे हाल आहे ना मला अगदी बघवत नाही. मला खूप वाईट वाटतं अमृताची ही अवस्था किंवा ही धावपळ बघून. अमृता आता घाईघाईने पळत सुटलेली असते. अगदी मागचा पुढचा काही विचार करत नाही, अगदी धावतच निघालेली असते. दरवाजाच्या बाहेर येते आणि यशला आणि कावेरीला धडकणार. कावेरी म्हणते, अगं अमृता, हो हळूच, एवढी घाईघाईने कुठे चालली आहे आणि एवढं कसलं टेन्शन आहे की तू अगदी पळतच चाललीये? अगो हो, पडली असती तोंडावर, लागलं असतं तुला. जरा पुढे पाऊल टाकायच्या आधी विचार करत जा बरं.
म्हणजे तोंडावर पडायची नाही ना अमृता, म्हणून म्हटले ग. यश म्हणतो कावेरी काहीतरी महत्वाचं काम दिसते आणि ती घाईत दिसतीये, जा तू अमृता. अगं हो, पण एवढ्या घाईघाईने कुठे चाललीये तू? एवढं काय महत्वाचं काम आहे की अगदी धावतच चाललीये? अमृता घराच्या बाहेर पाऊल टाकतीये, परत यायला मिळेल ना तुला? की बाहेर गेली की बाहेरच, परत यायला चान्सच नाही घरात? विचार करून पड ग बाई बाहेर. अमृता आता तरीही हिंमत करते आणि निघून गेलेली असते. सगळं काही यशने आणि कावेरीने जो प्लॅन केला अगदी परफेक्ट तसंच होत असतं. अमृता बाहेर जाणार आणि त्या माणसाला भेटणार. हे जर डायरेक्ट त्या माणसाला पकडायला गेले असते तर तो हाती लागला असता, पण त्याने खरं काही कबूल केलं नसतं. अमृता आणि तो मिळालेला हे कधीच त्याने सांगितलेलं नसतं. आता मात्र यांनी प्लॅन केलेला असतो आणि त्याला पळायला लावलेलं असतं. म्हणजे त्याला कावेरीला अमृताला कॉन्टॅक्ट करण्याचा चान्स दिलेला असतो. अमृता बरोबर त्याला वाचवण्यासाठी अगदी धावपळ करत निघालेली असते. कावेरी आणि यशचा प्लॅन अगदी सक्सेस व्हायला लागलेला असतो. अमृता तर बाहेर गेलेली आहे, बघू आता त्या माणसाला कशी वाचवते. कावेरी आणि यश आता आतमध्ये येतात. विद्याला मात्र खूप आनंद होतो. अगदी घाईघाईने धावत पळत त्यांच्याजवळ येते. काय हो, बराच वेळ बाहेर होता, काय मज्जा झाली ना? कसा गेलाय एकत्र वेळ? आता कावेरी विद्याकडे बघते आणि हसत असते. लगेच यमुनाही येते. बराच वेळ बाहेर गेला होता, झालं का तुमचं महत्वाचं काम? म्हणजे कसं आहे ना, खूपच महत्वाचं होतं म्हणूनच एवढ्या घाईघाईने आणि सकाळी सकाळी बाहेर गेला. झालं का रे यश काम? यश म्हणतो हो झालं की, कामही झालं आणि गिफ्टही आणलंय मी. वाव, गिफ्ट आणलंय होय तुझ्या बायकोसाठी? तिच्यासाठीच नाही, सगळ्यांसाठीच गिफ्ट आहे, म्हणूनच एवढा घाईघाईने गेलो होतो. आता मा येते आणि मा परत तोच प्रश्न विचारते. काय रे यश, झालं का काम? हो मा, झालंय की काम. अडकणार असंच काहीतरी त्यांनी केलेलं असतं. त्या माणसाला काहीतरी धमकी वगैरे दिलेली असते आणि जिथे अमृता त्याला भेटणार तिथे त्याने कॅमेरा वगैरे लावलेला असतो. अमृता आली की अमृता काहीतरी बोलणार आणि इकडे व्हिडिओ कॉलवर सगळं काही यश मला दाखवणार किंवा घरच्यांना दाखवणार अमृताचा खरा चेहरा. आता बघूया, अमृताला सुद्धा माहिती असलं की यांनी काहीतरी प्लॅन केलाय. तिने जर बाजी पलटवली तर यश आणि कावेरी परत तोंडावर पडणार. तरीही यश कावेरी सारखा प्रयत्न करत असतात की अमृताने काय केलंय हे दाखवण्यासाठी. आता बरोबर अमृता यांच्या जाळ्यात फसायला त्या माणसाकडे आलेली असते आणि व्हिडिओ कॉलवर अगदी स्पष्ट दिसत असतं की अमृता त्या माणसाला भेटायला गेलेली आहे. कावेरी म्हणते अमृताचा चेहरा सगळ्यांच्या समोर यावा म्हणून हा ट्रॅप केलाय आणि आमच्या सांगण्यावरूनच त्या माणसाने फोन लावला, म्हणूनच अमृता एवढी घाईघाईने पळत गेली. मा म्हणते यश ही काय बोलतीये, तुला कळतंय का? यश म्हणतो मा ती बोलतीये ते खरंय. अमृता पैसे देते आणि लोकांकडून काम करून घेते आणि पुरावे लपवते. तिने मला किडनॅप केलं होतं, तो हाच माणूस होता. याला पैसे दिले आणि मला जिवे मारण्यासाठी या माणसाला तिने पुढे केलं होतं. मा म्हणते मला विश्वासच बसणार नाही, असं काही करू शकत नाहीये अमृता. यश म्हणतो मा बघ की आता त्या माणसाबरोबर ती काय बोलते आणि काय नाही. पण मी तुला सांगतोय माझ्यावर विश्वास ठेव, अमृता दिसते तशी ती मुळीच नाहीये. मा म्हटली अरे ती काय म्हटली, माझ्या आईची तब्येत बिघडलीये म्हणून मी चालले. यमुना म्हणते हो हेच तिने सांगितलं आणि घराच्या बाहेर पडली. कावेरी म्हणते खोटं बोलली ती, माची तिच्या आईची तब्येत वगैरे काही बिघडलेली नाहीये मा, ती तुमच्याशी खोटं बोलली. कावेरी म्हणते नेहमीप्रमाणे खोटं बोलली मा, ती नेहमी खोटंच बोलते आणि पैसे देऊन माणसांना खरेदी करते आणि ती कशी खरी हे सगळ्यांसमोर दाखवत असते. आत्ताही तिने तेच केलं, तुम्हाला सगळ्यांना इमोशनल केलं की तिच्या आईची तब्येत बिघडलीये म्हणून ते घाईघाईने चाललीये, पण खरं तर ती या माणसाला भेटायला चाललेली असते. कळतंय का, नेहमी ते असेच डावपेच खेळते, पण हे शेवटचं खोटं असणार आहे तिचं. बघा तिचं सत्य तुमच्या समोर येतं की नाही. कावेरी म्हणते आता तुम्ही तिच्याच तोंडून तिची सगळी पापा ऐका, म्हणजे कोण खरं आणि कोण खोटं तुमच्या लक्षात येईल मा. दिसतेय तशी ती अमृता नाहीये, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. यश आता त्या माणसाला बरोबर आधी पैसे देऊन त्याने त्याला तयार केलेलं असतं की अमृताकडून सगळं काही सत्य ओढून घ्यायचं आणि बरोबर तसंच झालेलं असतं. अमृता येते आणि म्हणते काय रे जरा दम निघला नाही का, काय एवढी घाई रे? तुला सांगितलंय ना काही दिवस लपून राहा. यशवर जो हमला केलाय त्या हमल्यासाठी भरपूर तुला पैसे दिले, मग तोंड बंद ठेवायला काय हरकत होती रे? अजूनही पैसे देईल, तोंड बंद ठेवायचं आणि यशवर हमला झाला हे कुणालाही कळता कामा नाही. कळतंय का? आता मा म्हणते ही कुठल्या हमल्याविषयी किंवा कुठल्या पैशाविषयी बोलतीये, मला काही कळत नाहीये. यश म्हणतो माझ्यावर जो हमला झाला तोच अमृताने केला होता आणि तोच लपवण्यासाठी त्या माणसाला ती धमकी देते आणि पैसे सुद्धा देतीये. हाच खरा चेहरा आहे मा अमृताचा. कावेरी म्हणते मा तुम्ही आमच्याकडे येण्याच्या आधी यश पूर्ण आगेमध्ये होता, सगळ्या बाजूने आग होती, तीही अमृताने स्वतः लावलेली होती आणि तुम्ही जर
मीच वेळेत पोचले नसते तर आज यश आपल्या हाती सुद्धा लागला नसता. इतकी भयान अशी अवस्था अमृताने त्याची केली असती. यशला बांधून ठेवलं, आग लावली आणि स्वतः मात्र तिच्या गुंडांना घेऊन तिथून फरार झाली. यश आरडाओरडा करत होता, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिच्याकडे भीक मागत होता. तिने मात्र त्याला काहीही जुमानलं नाही आणि तिथून ती निघून गेली. आता मा म्हणते, खरंच तुला मारण्याचा प्रयत्न केलाय अमृताने. यशलाच मारण्याचा प्रयत्न केला नाही, आपल्या बाबांना सुद्धा अमृतानेच मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे जेव्हा मा ऐकते तेव्हा माच्या तर पायाखालची जमीन सरकलेली असते. मा अशी काय चिडलेली असते, भयंकर असा संताप आलेला असतो. त्या रागाने उठते आणि आता काय करू आणि काय नाही अशी माची अवस्था झालेली असते. कधी ती एकदाची अमृता माझ्या समोर येते आणि तिच्याकडलं मी जाब विचारते असं झालेलं असतं माला. यमुनालाही धक्का बसतो, सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो अमृताचा हा चेहरा बघून. आता मात्र सगळेच अमृताची वाट बघत असतात, ती परत कधी येते आणि आम्हाला तिला विचारायला कधी मिळतं की नेमकी हे काय चाललंय. अमृता त्या माणसाचं गचंड पकडते आणि त्याला म्हणते, माझ्या उपकारांच्या ओझ्याखाली आहे, विसरला का? इतके पैसे देईन ना मी की 7 पिढ्या बसून खातील. पोलिसांना जर माझं नाव सांगितलं ना तर जिवंत राहणार नाही या खाण्यापिण्यासाठी, कळतंय का तुला? मा, यश, कावेरी तिथेच आलेले असतात जिथे अमृता त्या माणसाचं गचंड पकडलेलं असतं आणि त्या माणसाला धमकी देत असते. मा आता जराही थांबत नाही आणि डायरेक्ट म्हणते, अमृता काय चाललंय हे तुझं? पैसे देऊन अजून कुणाकुणाची तोंड बंद करणारेस ग तू? काय लावलंय ही थेर? काय करतेस अमृता? थांबव आता तरी. मा आता अमृताच्या जवळ येते आणि सनकन अशी कानाखाली ठेवून देते. इतके दिवस मला यश ओरडून ओरडून सांगत होता की अमृता आहे तशी नाहीये, ती फक्त तिच्या बहिणीच्या खुनाचा बदला घ्यायला आली, तिच्या बहिणीचा मृत्यूचा बदला घ्यायला आली. ती काही प्रेम वगैरे करत नाही, तिला काही लग्न करून इथे थांबायचं नाहीये, तिला फक्त आपल्याला बर्बाद करायचं म्हणून इथे आलेली अमृता. मी मात्र विश्वास ठेवला नाही. साधी भोळी माझी अमृता इतकं प्रेम करते, इतकी सज्जन आहे. तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे कायमच उभी राहिले आणि यशच्या विरोधात गेले. त्यांनी सांगितलेली एकही गोष्ट कधी ऐकली नाही. अगं तुझ्यापेक्षा माधवी बरी तोंडावर बोलून मोकळी तरी होते, तुझ्यासारखी कपटीपणा करून कारस्थानं करत नाही. तू खरंच आतल्या गाठीशी निघाली का अमृता? मा म्हणते, निरागस चेहऱ्याच्या मागे पाताळ यंत्री मुलगी दडली आहे ना, हे मला ठाऊकच नव्हतं. असं जर माहिती असतं तर तुला मी कधीच थारा दिला नसता किंवा तुझी साथही दिली नसती. मा म्हणते, बोल अमृता, का यांच्यावर हल्ला केला? माझ्या यशला मारण्याचा का प्रयत्न केला? यशचा जीव घेऊन तुला काय असं साध्य होणार आहे? का तू आमच्या मागे लागलीये? माझ्या समोर एक वागतीये आणि या लोकांच्या समोर एक वागतीये. अमृता, तुझा खरा चेहरा काय जरा सांगतीस का? आणि मी जे प्रश्न विचारले त्याची उत्तर देशील का आता? कावेरी आता जोरात ओरडते आणि म्हणते, आता तरी मान्य कर ग, सगळं काही सत्य आता मान्य कर. आता लफाछपी करण्यात काही अर्थ नाहीये अमृता, कारण तुझा खरा चेहरा माझ्या समोर आलाय. आता खोटं बोलू नको आणि कुठचेच डावपेच खेळायला जाऊ नको. मी मान्य करते, या माणसाला मी पैसे दिले आणि तुम्ही आली तेव्हा याला मी धमकी देत होते. पण मावशी, माझं म्हणणं जरा ऐकून घेतीस का तू? मावशी वगैरे म्हणू नको आणि आता मला काही सांगायला जाऊ नको अमृता. आता शांत बस आणि तुझी थेर आहे ना जागेवर बंद कर. जी मुलगी माझ्या नवऱ्याचा जीव घ्यायचा प्रयत्न करते, माझ्या लेकालाही जीवे मारण्याचा प्रयत्न करते, त्या मुलीला काही एक हक्क नाहीये मला मावशी म्हणण्याचा. आणि तुझा आणि माझा काही एक संबंध सुद्धा नाहीये, कळालं का तुला? काहीही संबंध नाही. मला मावशी वगैरे काही म्हणायचं नाही अमृता. अमृता, तू शत्रू आहे, भयानक अशी शत्रू आहे. तू कुठल्याही पातळीला कुठल्याही थराला उतरू शकतेस. माझी शत्रू आणि माझ्या कुटुंबाची शत्रू, त्यामुळे शत्रूशी मी कुठलाही संबंध ठेवत नाही, कळालं का तुला अमृता? अमृता आता रडत असते आणि नाटकं करते. मावशी, तुला खरंच वाटतं का ग मी हे सगळं करेल? मी का करेल हे सगळं? आणि हो मावशी, माझ्या मनात नसतानाही मला सगळं काही करायला लागतंय. हे करत असताना मला इतका त्रास झालाय तुला काय सांगू. मा म्हणते, मनात नसतानाही करायला लागलं म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे तुला बोलायचं तरी काय? तेवढ्यात आता माधवी आलेली असते आणि माधवी यांच्या मागे येऊन उभी राहिलेली असते. अमृता आईकडे बघते आणि म्हणते, काय परफेक्ट वेळेवर आई आली आहे. आता बरोबर आईचं नाव सांगायचं आणि आपण मात्र मुक्त व्हायचं फाशीच्या शिक्षेतून. अगं मावशी, सगळं काही आईने केलंय, हे माझा काही एक हात नाही, सगळं काही आईचं कारस्थान आहे. अमृता इतक्या खालच्या पातळीला उतरलेली असते की तिने सूड उगवण्यासाठी स्वतःच्या आईला सुद्धा सोडलेलं नसतं. जेव्हा ती पकडलेली असते, जेव्हा सगळं सत्य माने तिच्या डोळ्याने बघितलेलं असतं, कानाने ऐकलेलं असतं, तेव्हा मा म्हणते की तुझा आणि माझा काही एक संबंध नाही, तू एक नंबरची पाताळ यंत्री मुलगी आहेस आणि तुझ्याशी मला कुठचाही संबंध ठेवायचा नाही. तेव्हा अमृताने स्वतःवर आलेले सगळे काही आरोप, स्वतः जेवढं काय लावलंय लांछन, ते सगळं काही सख्या आईवर लावलेलं असतं आणि माझ्या आईने सगळं काही माझ्याकडून हे करवून घेतलं
तेही धमकी देऊन अगदी जबरदस्तीने, असं अमृता सगळ्यांच्या समोर सांगते आणि स्वतःचे आरोप सगळे काही माधवीवर ढकलून टाकते. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी आपण थोडक्यात बघूया. आता इकडे यश आणि कावेरी बोलत असतात आणि या दोघांना खरंच धक्काच बसलेला असतो की अमृता किती हलकट बाई आहे किंवा हलकट मुलगी आहे की तिने स्वतःचे सगळे काही आरोप आहे आपण आता फसणार हे जेव्हा तिला कळालं किंवा माने सत्य सगळं काही ओळखलंय म्हटल्यावर ती एका मिनिटात सगळे काही आरोप स्वतःच्या आईवर लावते. स्वतःच्या आईची पर्वा करत नाही. ती मुलगी काय काय करू शकते याचा अंदाज तर आपण आता लावू शकतो. यश तिच्या डोक्यात यापेक्षाही भयानक असं काहीतरी चालू आहे आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी तिने स्वतःच्या आईला सुद्धा फसवलंय. आता मात्र ती असं काहीतरी भयानक करणार की त्यातून आपण बाहेर सुद्धा येऊ शकत नाही. यश खूप भयानक अशी मुलगी आहे. आपल्याला खूप सावध राहायला लागणार आहे. अमृता आता असं काय नाटक करते की काहीही झालं कितीही झालं कोणताही पुरावा आणला तरी मा काय कुणीच त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. अमृता स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकते आणि स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न करते. ती काडी लावणार तेवढ्यात काय मा तिच्या कानाखाली देते आणि काय करतेयस काही अक्कल आहे का असं म्हणून अमृताला बोलते. तुझ्यासोबत माझं काही नातं राहणार नसेल तर मला जगून तरी काय अर्थ आहे. तुझ्याशिवाय मावशी मी जगूच शकत नाही. आता हे नाटक केलेलं असतं अमृताने आणि मा या नाटकाला पाघळलेली असते. मा म्हणते चल माझ्यासोबत आणि असं परत काही करायचं नाही. कावेरी तिला म्हणते मा हे काय करताय. तेव्हा मा म्हणते कावेरी एकही शब्द बोलायचा नाही. मी जो निर्णय घेतलाय अमृताच्या बाबतीत तो मात्र मी बदलणार नाही. त्या निर्णयाशी मी ठाम आहे आणि कावेरी आणि यश आता मात्र मला कावेरीच्या विरोधात काहीही सांगायला जायचं नाही. मी जो निर्णय घेतलाय ते आणि अगदी तसंच वागणार. आता मात्र सगळं काही बाजीच पलटलेली असते आणि एवढं सगळं समोर येऊन सुद्धा मा अजूनही अमृताच्याच बाजूनी असते. आता मात्र कावेरी आणि यश एवढा सगळा खटाटोप करूनही काहीही करू शकत नाही कारण सगळं काही नाटकं करून अमृताने परत माला जिंकलेलं असतं. माही तिच्या बाजूने झालेली असते आणि हे दोघं परत आता फेल झालेले असतात. मित्रांनो हा भाग इथेच संपला. अजून काय काय गेम करणार आणि अजून काय काय नाटकं करणार ही अमृता यशला आणि कावेरीला त्रास देण्यासाठी आणि त्या घरात कायमची राहण्यासाठी आणि प्रत्येक वेळेला काही ती समोर आलं की असा डावपेच रचणार आणि माच्या नजरेत परत सिंपती मिळवणार आणि मा प्रत्येक वेळेला तिला माफ करणार. हा भाग इथेच संपला. उद्या काय होतंय हे बघूया आपण पुढच्या भागात. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.